आदित्यच्या मैत्रिणीनं त्याला पर गाडीवरून खाली पाडून दिला असतं बोपाराज. पप्पन मी ना एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथंच ना माझ्या मैत्रिणीचं बिगर होतं. चला म्हणलं आता यांच्या गावात आलोय तर जाऊ त्यांच्या घरी. आणि हिला कॅमेराची एवढी सवय असून बी ना 4 रिटेक घेतले. तुला म्हणलं तो रिटेकला ज्यादा टाइम लागला. एवढा टाइम तर माझ्या आदित्य डेअरी युट्यूब चॅनल हा व्हिडिओ बी पुरा पडून गेलेला आहे युट्यूबवर. त्यांनी ना नवीन बाईक घेतलेली आहे. ती म्हणली चल आपण बाईक चालू. मी आधी पुढे बसलो होतो. त्याच्यानंतर ती म्हणली तू उतर मला गाडी चालवायची. मी उतरलो बरं का, पण मला माहित होतं हिला काही गाडी चालवता येत नाही, कारण की तिला ती गाडी पण जपत नव्हती. तिला म्हणलं ए बाई मी तर काय बसत नाही, दुसरं कोणाला बी बसव बाई. ती म्हणली तू काय बस नको, मी माझ्या पप्पाला बसू दे. थांबाई म्हणलं काकांना म्हणलं थांबा तुम्ही ना पहिलं तुमचा लाईफ टर्म इन्शुरन्स काय करून. ती म्हणली काय आहे लाईफ टर्म इन्शुरन्स, कसं करायचं ते, त्याचा काय फायदा आहे आपल्याला. तिला म्हणलं अगं बाई आपल्या जर घरातल्या एखाद्या माणसाला जर काही झालं ना तरी म्हणलं आपल्याला पैशांची काहीच अडचण येत नाही. ती म्हणली नाही माझे पप्पांना दे करून. तिला म्हणलं हे बघ हे माझं इन्स्टाचं पेज आणि त्याच्यातच ही बायोतली लिंक आहे. ती म्हणली आता एवढं केलंय तर पुढचं दे राव तूच करून. अरे हा रे यार म्हटलं देतोय ना करून. आणि म्हटलं 59,000 बी कव्हर करतं बरं का. म्हणलं काही कमावत्या व्यक्तीला काय झालं तर 2 कोटी रुपये भेटतील आणि